नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण एका तरुण शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत। या संवादामध्ये शेतकरी बांधव आपल्याला त्यांचे जे अनुभव त्यांनी डिसाइड या औषधाविषयी घेतले ते आपल्याशी शेअर करणार आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव गाव सांगा हो। माझं नाव तुषार प्रताप पाटील, गाव शेळाव, मोबाईल नंबर 8007102015। आपण या वर्षी किती क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली आहे? आमचं ते 8 बिघ्यावर आहे। 8 बिघे कापूस लागवड केली आहे। आता तुम्ही इथं फवारणी केली, कोणत्या औषधाची फवारणी केली? आता इथं डिसाइड डिसाइडची फवारणी, धानुकाचं डिसाइड, धानुका कंपनीचं डिसाइड हे औषध फवारणी तुम्ही। डिसाइड फवारणीच्या अगोदर काही असे विचार चालू असतील ना, कारण तुमची कपाशी 3-1 महिन्याची येऊन गेली आहे हा, की एकाच वेळेस तुम्हाला मावा दिसतोय, तुडतुडा दिसतोय, थ्रिप दिसतोय, पांढरी माशी दिसते, असं कन्फ्युजन असेल ना? तुडतो हिरवा तुडतुडा, आता थ्रिप्स होते। हा, मित्र आहे आपला कृषी केंद्रवाला, त्याला जेव्हा मी बोलवलं त्याला म्हटलं बोबो असा असा प्रॉब्लेम आहे, तो म्हणे थ्रिप्सचा आणि तुडतुड्याचा अटॅक जास्त आहे म्हणे, आणि शेंड्यावर मावा होता बारीक। बरोबर। मग तो म्हणे तू याच्या अगोदर काय मारलं होतं? मग मी त्याला सांगितलं एक काम कर, आता फक्त डिसाइड मार म्हणे। डिसाइड गेला माझा 26-27 पंप लागतात। बरोबर। मी सर सगळं ते 1 किलोचं पॅकिंग होतं, बादलीत टाकून घेतलं, त्याच्यात ते माप होतं, त्या झाकणचं आपल्याकडे झाकण होतं, ते झाकण त्यांनी मला 20-22 सांगितले होते, मी 25 पंप। बरोबर बरोबर म्हटलं आता 4-5 पंप साठी कुठून आणायचं? त्यांनी 20 पंप सांगितले, 5 पंप साठी आपण किती घेणार? मग मी ते 25 पंपचं पाणी करून घेतलं। इथं आपली बादली वगैरे सगळं काही पडलेलं आहे, ते पाणी चांगलं 10-15 मिनिटं त्याला फिरवत राहिलो। जेव्हा ते पूर्ण लिक्विड झालं तेव्हा ते जे मी मेजरमेंट माप घेतलं होतं ते माप टाकत राहिलो, बस औषधी टाकाना बी झंझट नाही आणि कोणतं काही झंझट नाही। बरं, मारण्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती? हा, तेव्हा जो त्यांना असा पिवळसर आणि असं वाकून वरती वाट्या होत होत्या, बरोबर, असा झाला होता। आणि त्याच्या खाली जेव्हा बघितलं ना, तो पूर्ण असे किरी कलरचे किडे असतील, चट्टे पडलेले। तुम्हाला आज 4 दिवस झाले मारून, नवीन पानं आले बघा, काय वाटतंय? हा, नवीन डिरे। 4 दिवस झाले, चांगल्यापैकी रिझल्ट भेटलेला आहे। आणि एवढं एक्स्ट्रा खर्च करण्यापेक्षा डिसाइड मध्ये जर पूर्ण घटक येत तर मारायला काहीच हरकत नाही, कारण मला 4 दिवसात भरपूर फरक पडलेला आहे। बरोबर। म्हणजे डिसाइड कुणी सांगा, तुम्ही डिसाइड मारू शकता, कारण डिसाइडचा रिझल्ट चांगला आहे। आता इथं पण मारला आहे, माझे बघून या मामांनी मागवला होता, त्यांनी बी 1 किलो त्यांनी बी तो स्प्रे केलाय, सेम यूज कंडिशन। आता तो पण चांगला प्लॉट झालेला आहे। बरं, आपण आज कार्यक्रम घेतला, 25-30 लोक आले होते आपल्याकडे, तर त्या लोकांचं म्हणणं काय होतं? बरं, लोक सांगत होते अशी क्वालिटी नाही, त्यांना कुठं सांगू मी, माझ्या बी पहिले क्वालिटी नाही होती। याच्या अगोदर मी पण केला ना, तेव्हा माझी पण क्वालिटी नव्हती। असं एवढा हिरवा कुणाचा चमकत नाही, एवढा सॉफ्ट कुणाचा चमकत नाही, माझा पण नव्हता। डिसाइड मारल्यामुळे तो फरक मला जाणवला, नाही तर मी लोकांना इथपर्यंत येऊ बी दिलं नसतं। बरोबर आहे बा, काय आपले बिगर का? हा, जो बुच्ची कोंबडी राहतील जाकी ठेवणी पडत बा, पण आपला कोंबडा बांग दिला ना, आपले बरोबर। सर्वात पहिले तर मी म्हटलं हो प्लॉट, गणेश जाणते ना फोन होणार ना, म्हणे प्लॉटवर आपल्या करणार, म्हटलं पहिले प्लॉट देखले लोकेतले असू, कारण काम नाही। बरोबर। प्लॉट खरोखर जर तसा होईल तर तुम्ही करा म्हटलं, नाही तर काय विनाकारण यानापेक्षा तर आपला चांगला आहे असं नको व्हायला। आणि डिसाइड ना खरोखर चांगला व्हायला, यानं पहिलं मी देखले, यानं पहिलं खरोखर वागळा होता, तसा तुम्ही देखा या असं ज्या चट्टा पडलेत ना, या पहिले भरपूर होतात, त्या पूर्ण आता पूर्ण क्लीन पान जायले। बरोबर, कुठलंच काहीच नाही ना, बरोबर, पूर्ण क्लीन आहे। बरं दादा, आता तुमले जसा फायदा होय ना, असा फायदा आपला परिसर मधला प्रत्येक शेतकरीने मारायला पाहिजे। पुरवळस आता तुम्ही जर मी मनावरून सांगा, मी जर तुमच्याकडे घेऊ ना, तुम्ही मना एवढा अटॅक येत, मायल्या थ्रिप्स नल्या, आडी नल्या, एवढा घटक एकत्र लिहापेक्षा तो 3-3.5 हजार ना आपले 5 बिघाना हात जाईल, आपलं 7 बिघाना। मग जर आपले 2500 भेट राहा, 25 पंप जे राहत ना, त्या 20 सांगेल मी 25 करेल म्हणा आगाऊपणामुळे, 25 पंप मला रिझल्ट भेटेल ना। बरोबर। मग तो बी खर्च होई राहा, तो उलट येण्यापेक्षा जास्त होई राहा। आता आम्ही जो आहे ना मारेले त्यांना पहिले 3,500 पर्यंत फवारणी करेल, 3,500 मग बी जो पाहिजे तेवढा रिझल्ट भेटेल नाही, तेवढा डिसाइड मग भेटी घ्या ना। 3.5 म्हणजे 1000 रुपयांना बी फायदा घ्या, 1000 रुपये आपल्या माणसांना रोज नाही घ्या ना। अरे वा, कपाशी मारा। बरं मला सांगा, तुम्ही खुश आहेत ना? हो, निश्चित।
म्हणजे तुमले जे समाधान भेटणं भरपूर. असंच समाधान प्रत्येक शेतकरीला भेटायला पाहिजे. मारानंतर माल जसं भेटला ना तो शेतकरी तुम्हाला सांगेन साहेब एक नंबर होतं डिसाईड. दुसरं पहिले पैसे सांगेन तो दाखल जसा उगीन तर सांगेन तुमले साहेब पहिले पैसे चाली काही डिसाईड शिवाय दुसरं कोणीच मारावं नाही. बरोबर. जर तो तुमले फोन लागेल साहेब आपला आता 1 महिना नव्हे घ्या 1 महिना पैसे सुरुवात कर देऊ का डिसाईड मारानी बरोबर. मग ते तसं चालीन का बरोबर. कंटिन्यू तो डायरेक्ट तुमले विचारित सांगेन. मागला वर्षाला आहे ना तुषार भाऊ, आम्ही जेव्हा लोकसले भेटी राहतो तेव्हा आम्ही लोकसले जेव्हा मीटिंग राहील किंवा काही सांगत ना की दादा की आज जर तुम्ही डिसाईडनी फवारणी करी तर नक्की असं पुढल्या वर्षाले होई की आम्ही जरी सांगतो पुढल्या वर्षाले की डिसाईडनी यंदा फवारणी करांनी तरी तुम्ही आम्हाला ऐकावं नाही. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगस मी गावानं गावं डिसाईड मारा ना. आता तुम्ही सांगा ना आटे सुद्धा डिसाईड कंटिन्यू चालू आहे. आता आटे बी तो बी वाकडा होता तो तिकडनं प्लॉट तो बी आता फरक पड गया का हो पाटील. या दादा 2 मिनिटं या ना. आता आपण तो प्लॉट बी देखला तो बी होता का नाही फरक पडत. तुषार भाऊ त्या काय विचारा तुमले आपला तो मामा म्हणतात ना प्लॉट मध्ये होतात का नाही असं थ्रिप्स त्यांना सुद्धा पोकडापणा होता आणि ते पोकडापणा आणि असं होतं त्यांना म्हणजे त्यांना अटॅक होता थ्रिप्स वगैरे यांना. बरोबर. सोबतच मारा आम्ही म्हणजे सोबतच येस ना बरोबर आम्ही ते काकांची सोबत औषधी सोबत कालावून सगळं सोबत करेल सोबतच फवारणी करी त्यांना मग म्हणजे एकदम मस्त फरक पडी आले. म्हणजे शेतकरी विश्वास ठेवू शकत असं औषधी शेव. हो एकदम विश्वास डोळ्याला ठेवायला पाहिजे हो. बाकी नाही इथलं बारोबर भरतीला अपेक्षा चांगलं एवढं औषध टाकायला बी सोपं कालायला आणा 25 पंप न विचार बिंदास नुसतं टाको पंप भरा बी सोपं सगळ्या त्यांना फक्त डायफिर एकच घटक याला मग डायफिर दुसरा घटक लगेच परत ऍक्ट्रा किंवा काहीतरी असं लिहा. बरोबर. लगेच परत आणखी दुसरा काहीतरी फिप्रोनिल सारखं घटक लिहा म्हणजे 3-4 घटक आपण वेगवेगळ्या घटक लिहितोस. बरोबर बरोबर बरोबर. वेगळ्या वेगळ्या किटसाठी बरोबर. मग ते एकत्र आपले ते फवारणी थोडीशी मागणी पडस. बरोबर. मग ते मागणी पडामुळे मग कसं आहे आपल्या यांना मग सगळ्या गोष्टी एकत्र इराण बुवा. बरोबर. मग आपला तो खर्च विवाची राहणार आणि क्वालिटी चांगली इराणी. बरोबर. आता सकाळी आपण 25-30 लोक जमणत तुषार भाऊन तेच म्हणजे आम्ही आमंत्रण दिलं तुषार भाऊन तेच आमंत्रण दिलं आपला प्लॉट देखा तुषार भाऊन ते आता सांगितलं की सगळा शेतकरी खुश आहेत बुवा. तुम्ही बी गेला प्लॉटर तुम्ही प्लॉट देखील तुम्हाला काय महत्व आहे ना मग हे आमले फरक दिसे ना एकदम जो असं एकदम क्लीन स्वच्छ हिरवा गार दिख रहा ना जसा मन भरायला पाहिजे तसा दिख रहा. म्हणजे वार मा यानंतर थोडस थांबायला पाहिजे चित लागायला पाहिजे असं विरा ना असं वाटत. हा हा हा. नाही तर वार मा येईल उलटा वारा सुटेल. चला धन्यवाद. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे जर एखाद्या औषधाने एवढे शेतकरी समाधान होत असतील तर शेतकरी बंधूंनी नक्की या औषधाची फवारणी करायला पाहिजे. परत मी तुषार भाऊंना एकदा त्यांचा मोबाईल नंबर सांगायला सांगेल. तुषार भाऊ आपला मोबाईल नंबर परत एकदा सांगा. माझा मोबाईल नंबर 8007 10 20 15. 100% डिसाईड मारा. शेतकरीचाच पोरगा आहे रिझल्ट भेटतोच आणि सगळे घटक एकत्र येत ना हो. कॉस्टली राहणार शेतकरीला जो कमी खर्चामा चांगला रिझल्ट देणार तोच चांगला आहे. डिसाईड खरोखर चांगलं आहे.